शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, फळबाग लागवडीच्या नियोजनात कोणतं फळझाड घ्यायचं, त्यासाठी हवामान आपल्याकडचं अनुकूल आहे का? जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळबाग लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमरोपांची योग्य निवड, पाण्याची उपलब्धता, मार्केट, याशिवाय लहानसहान गोष्टी उपलब्ध होऊ शकतील का? या सर्व गोष्टींचा नियोजनात विचार करून फळबाग लागवडीचा कार्यक्रम आपण हाती घेऊ शकतो. आपल्या कोकणामध्ये नारळ, फणस, चिकू, आंबा, काजू यांसारख्या झाडांची फळबाग लागवडीमध्ये आपण निवड करत असतो. कोणत्याही फळझाडांना उत्तम निचऱ्याची जमीन ही असावीच लागते. हलक्या ते मध्यम पोयट्याच्या जमिनीत सर्व प्रकारची फळझाडं येतात. भारी जमिनीत केळी घ्यावीत आणि चोपण जमिनीत आवळा हे पीक चांगलं येतं. फळबाग लागवडीसाठी चुनखडयुक्त जमिनी टाळाव्यात. फळबागांसाठी 6.5 ते 7.5 अशा सामूच्या जमिनी असाव्यात. जमीन निवडल्यानंतर डोंगर उताराच्या जमिनी सोडून सपाट जमिनीची उभी आडवी नांगरट करून तण नियंत्रण करावं. नांगरडीच्या अगोदर बांध बंदिस्ती सपाटीकरण करून घ्यावं. कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. त्या क्षेत्रातल्या मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवावा. पूर्व मशागतीची कामं झाल्यानंतर मे महिन्यात फळझाडांच्या लागणीच्या अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी रुंदी खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, पोयटा माती, उत्तम कुजलेलं शेणखत, सुपर फॉस्फेट, पोटॅश, ट्रायकोडर्मा, कार्बारिल पावडर, थिमेट यांचा वापर करून खड्डे भरून घ्यावेत. खड्डे काढण्यापूर्वीच चौरस पद्धत, आयताकृती पद्धत, त्रिकोणी, षटकोनी, उतार समपातळी, कंटूर पद्धतीने कशी फळझाडं लावायचेत याचा विचार करावा. प्रत्येक पद्धतीत 2 झाडातलं आणि 2 ओळीतल्या अंतराप्रमाणे खड्डे काढावेत. त्यानुसार कलम किंवा रोपांची संख्या लागते. कोणती फळझाडं लावायची आहेत हे ठरवल्यानंतर त्या फळझाडांची कोणती जात सर्व गुणसंपन्न आहे याची माहिती घ्यावी. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. या जातीत गुणवत्ता, उत्पादन क्षमता, मार्केट आणि निर्यातक्षम असे गुण असावेत. कलमरोपं खरेदी करताना जातिवंत, रोग आणि विषाणूरहित, शासकीय, कृषी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त खात्रीच्या रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. कलमरोपांच्या बाबतीत कसलीही तडजोड करू नये. कलम निवडताना किंवा खरेदी करताना चांगल्या गुणवत्तेची सर्व मानकं या कलमात आहेत का हे निरीक्षण करून पाहावं. त्याच जातीची खात्री, निरोगी, योग्य उंचीची, वर्षभर वयाची, खुंट, कलम काडीची जाडी, पान फांद्याची समतोल वाढ, भरपूर मुळ्या या गोष्टी तपासून पाहूनच खरेदी करावीत. याची बिलं जपून ठेवावीत. फळबागेला सतत अनेक वर्ष खात्रीचा पाणीपुरवठा करण्यासाठी पाट पाण्यासाठी रान बांधणी, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीची आखणी करावी. शक्यतो फळझाडांसाठी ठिबक सिंचन पद्धत सर्वात चांगली. मंडळी, अशा प्रकारे आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावण्यापूर्वी त्याचं नियोजन करून तशी पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.